अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये काही राशींसाठी हे खास संकेत आलेले आहेत. तर बघा, ह्यात तुमची रास येते का? मेष रास. सुरुवातीचा काळ ओळखीमधून किंवा मध्यस्थीमधून लाभ देणारा असू शकतो. प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. वैवाहिक जीवन अति उत्तम राहील, पण पौर्णिमेजवळचा काही काळ हा थोडासा गोंधळात टाकणारा असू शकतो. वृषभ रास. हर्षल आणि रवीच्या सहयोगामुळे सुरुवातीचा काही काळ हा संमिश्र स्वरूपाचा असू शकतो. तरुणांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. ज्यांनी जुनी गुंतवणूक केली आहे त्यातून त्यांना लाभ होऊ शकतो. पौर्णिमेजवळचा काही काळ हा यश प्रदान करणारा आहे. काही लोकांना प्रसिद्धीचे योग सुद्धा जुळून येऊ शकतात. मिथुन रास. गुरु आणि शुक्रामुळे पूर्वार्ध हा चांगला गतिमान असणार आहे. पुत्राकडून चांगली बातमी मिळू शकते. पर्यटनाचे योग जुळून येऊ शकतात. पौर्णिमेच्या नजदीक चंद, चैन, हौस मौज यासारख्या करमणुकीच्या गोष्टींवरती थोडाफार खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसाय चांगले चालू लागतील आणि ज्या तरुणांचे शैक्षणिक प्रश्न आहेत ते ह्या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये मार्गी लागू शकतात. कर्क रास. महिन्याच्या पूर्वार्धामध्ये लोभांना बळी पडू नका. नोकरीमध्ये हितशत्रूंकडून त्रास होण्याची संभाव्यता आहे. पौर्णिमेच्या प्रभावी काळामध्ये कलाकारांना उत्तम वाव मिळू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये जे लोक विवाह इच्छुक आहेत त्यांना उत्तम स्थळ चालून येण्याची शक्यता आहे. तसेच तरुणांचा नोकरीमध्ये भाग्योदय सुद्धा होऊ शकतो. बाकीच्या राशी या पुढील भागामध्ये दिल्या जातील. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. धन्यवाद.